कोण्या पद्धतीने आपलं जीवन जगली, कोण्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत केलं, हे आपल्याला मिसाळ साहेबांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा सुख प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. धम्माचा जर आपल्यामध्ये अभाव असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं सुख लाभणार नाही. म्हणून या माऊलीने जे काही केलं त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या माऊलीची या ठिकाणी पावती मिळालेली आहे. म्हणून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सब पापस्स अकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. कोणत्याही पद्धतीचं पाप न करणे, पुण्याचा संचय करणे, पुण्य संपादन करणे हा एकमेव मानव होण्याचा मार्ग आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे. त्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःखमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश आपल्याला काही हजारो वर्षापूर्वी आपल्याला भगवंतांनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आपण जर आपल्याला शेवट आपल्याला दुःख मुक्तीमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल, दुःख मुक्त व्हायचे जर असेल तर धम्माचं आचरण केल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होणार नाही आणि दुःख मुक्त आपल्याला सुद्धा होता येणार नाही. आपण वेळोवेळी वापरतो, शब्दाचा उपयोग करतो, कालकथित या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. सुगंधाबाई चिंतामण खरा या कालकथित झालेल्या आहे. म्हणजे कालपर्यंत या हयात होत्या, आज आपल्यामध्ये आहेत का? सुमिंद्राबाई आहे का आपल्यामध्ये? सुमिंद्राबाईची आज काय आहे? फक्त कथा चालणार आहे. जोपर्यंत आपल्याला आपलं जीवन आपण व्यतीत करणार आहे तोपर्यंत या माऊलीची कथा चालणार आहे. म्हणून या शब्दाचा आपण प्रयोग करतो, कालकथित. कालपर्यंत हयात असणे आणि आज नसणे ही या ठिकाणी आपण या माऊलीला खरी श्रद्धांजली आपण करत आहोत. या परिवाराच्या माध्यमातून सर्व या समाज बांधवांना या माऊलीच्या स्मरणार्थ भोजन दानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. हे सुद्धा खरं पुण्य आहे. या परिवारानं जो मानव जातीला अतिशय भयंकर हा जो रोग लागलेला आहे, हा भुकीचा रोग लागलेला आहे, या माऊलीच्या स्मरणार्थ हा रोग या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न या परिवाराने केलेला आहे. या ठिकाणी आपण भोजन ग्रहण करणार आहे आणि या भोजन केल्याच्या नंतर काही वेळ या भोजनाच्या माध्यमातून आपल्या सर्व क्रिया चालणार आहेत. म्हणून सर्वात दान हे अन्नदान सुद्धा या परिवारानं या माऊलीच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. असो, माऊली अतिशय चांगल्या पद्धतीनं परिपूर्ण आपलं आयुष्य जगली. कोणत्याही प्रकारच्या माऊलीच्या आशा बाकी राहिलेल्या नाहीत. मुलं बाळ नातवंड समाजाचं प्रबोधन गीताच्या माध्यमातून दोन्हीही पती पत्नीनं समाजाची त्यांच्या पद्धतीनं ज्यांना जी शक्य असेल त्या पद्धतीनं तेवढी सेवा या माऊलीने केलेली आहे. म्हणून शोक व्यक्त करू नका. अज्ञानी व्यक्ती शोक व्यक्त करत असतो हे आपल्याला भगवंतांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या गावकऱ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम विज्ञानवादी इथून पुढेही सुद्धा समाजाला चालना मिळेल अशाच माध्यमातून आपल्याला या कार्यक्रमाचे आरंभ करता येतील असा आपण समाजात या ठिकाणी निरोप दिलेला आहे. आपल्याला लगेच या ठिकाणी